मुख्यमंत्री काका आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या अशी साथ भिवंडीमधल्या टेंभवलीमधल्या चिमुकल्यांनी घातली आहे। तर दुसरीकडे रस्त्याच्या दुरवस्थेवर संतापलेल्या गावकऱ्यांचा सवाल आहे, आम्ही ठाणे जिल्ह्यात राहतोय की भिवंडी तालुक्यात? आम्हाला तर वाटतंय की आम्ही चंद्रावर राहतोय। चंद्रावर एवढे खड्डे नसतील तेवढे खड्डे आमच्या रस्त्यावर आहेत। टेंभवली खारबाव रस्त्यावरती ठिकठिकाणी मोठमोठे आणि खोल खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता खचलाय। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। माझे नाव क्रिया आहे आणि या रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे। मुख्यमंत्री काकांना कृपया करून सांगते, या रस्ता बरोबर बनवा आणि टेंभवली ते खारबाव रस्ता आहे आणि या रस्त्याची परिस्थिती बघा कशी आहे। या रस्त्याला खूप मोठे खड्डे पडले आहेत। आम्हाला शाळेत जायला खूप उशीर होतोय आणि लेट पण होतो। गाडी टायमावर पोचत नाही आणि कपडे खूप मागतात, चिखल उडते आमच्या अंगावर। मुख्यमंत्री काकाला कृपया करून सांगते, रस्त्याची परिस्थिती बघा, या रस्ता बरोबर बनवा। रस्त्याची स्थिती तर एवढी खराब आहे का म्हणजे बोलून विचारूच नका। मुलांना यायला जायला शाळेमध्ये एवढा त्यांना उशीर होतो आणि एखाद्याचा पेशंट किंवा काय म्हणजे आजारी पडला तर त्यांना न्यायचं कसं आपण, हा मोठा प्रश्न पडतं। ते की हा रस्त्यातून जायला आम्हाला चिखल उडतं आमच्या अंगावर आणि जायला उशीर होतो। मुख्यमंत्री काका कृपया करून हे बनवा पहिला। या रस्त्यावर कमीत कमी 35-40 गावांचा येणं जाणं असतं, पण या रस्त्याची दुरावस्था एवढी खराब आहे का शाळेचे विद्यार्थी शाळेवर वेळेवर पोचत नाही, आम्हाला कुठे त्या जाता येत नाही। या रस्त्यावर दर दिवसाने एक ॲक्सिडेंट आहे। पण योगायोगाने असं आहे का एक माणूस आत्तापर्यंत दाखवला, पण मी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विनंती करेन का आमच्या गावातलं किंवा या परिसरातले ॲक्सिडेंटमध्ये 1, 2, 4 लोक मेली पाहिजेत का, मग तुम्ही रस्ता बनवाल। तोपर्यंत तुम्हाला त्याची जाग येणार नाही का? अहो तुम्ही बघा येते, मला असं वाटतं की मी ठाणे जिल्ह्यात नाही, भिवंडी तालुक्यात नाही, मी चंद्रावर राहतो। चंद्रावर जेवढे खड्डे त्याच्याही पेक्षा माझ्या रस्त्यावर खड्डे। मी मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना विनंती की तुम्ही एकदा या, तुम्हाला सध्या असं वाटेल का मी चंद्रावर आलो आहे, टेंभुलीला नाही आलो, चंद्रावर आलो आहे। तुम्ही या, दर्शन घ्या माझे, या रस्त्याचे तुम्हाला पाहणी करा, तुम्हाला नक्की माहिती मिळेल की या रस्त्याची खरोखर दुरावस्था आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।